उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी नुकतीच वनमंत्री गणेश नाईक यांची ठाण्यामधल्या जनता दरबारामध्ये भेट घेतलेली आहे। मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे डोंबिवलीमधल्या 65 अनधिकृत इमारतींच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे। काय नक्की आपण या 65 इमारतीमधल्या सगळ्या नागरिकांना घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतलेली आहे, काय नक्की चर्चा झालेली आहे? गेल्या अनेक दिवसापासून डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारतींचा विषय आपण सगळ्यांनी लावून धरलेला आहे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे। आज 2,500 ते 3,000 परिवार रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि याच्यामध्ये शासकीय अधिकारी जे पोलीस अधिकारी असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचे खोटे डॉक्युमेंट्स तयार करून बोगस डॉक्युमेंट्स तयार करून या नागरिकांची फसवणूक झालेली आहे। पंतप्रधान आवास योजनेचे 118 कोटी रुपये या लोकांना मिळालेले आहेत। या नागरिकांची फसवणूक झालेली आहे, नागरिकांचा काय दोष आहे आणि याच्यासाठी शासनाने त्यांची बाजू घ्यावी आणि शासनाने त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नागरिक आज गणेश नाईक साहेबांना जनता दरबारमध्ये भेटायला आलो होतो आणि या जनता दरबारातून जनतेला न्याय मिळेल अशी गणेश नाईक साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहे। काय नक्की तुम्ही त्यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं, मात्र गणेश नाईकांनी काय निर्णय दिला? गणेश नाईक साहेबांनी जे बोगस डॉक्युमेंट तयार करणारी लोक आहेत यांना पोलिसांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायला तर सांगितलीच आहे, त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून रिलीफ पिटिशन दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। ती रिलीफ पिटिशन जर दाखल झाली तर या लोकांना 100% दिलासा मिळू शकतो आणि पुढच्या काळामध्ये या बिल्डिंग रेग्युलराइज करण्याची भूमिका पण आम्ही शासन घेऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाईचा अजूनपर्यंत बडगा उगारलेला दिसत नाहीये। राजकीय वरदहस्त पण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। बघा, आम्ही त्याच्यासाठीच साहेबांकडे आलो की आम्हाला अपेक्षा आहे की राजकीय हस्त असल्यामुळे या लोकांवर जी कारवाई होत नाही ती कारवाई तातडीने व्हावी याच्यासाठी आम्ही नाईक साहेबांकडे आलो होतो आणि नाईक साहेब एक जुने जाणते आणि अनुभवी नेते आहेत, आम्हाला त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलो। दिलासा मिळाला तुम्हाला? आम्हाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे, त्यांचं आश्वासन ते पाळतील अशी अपेक्षा आम्हाला आहे। आपण पाहिलं की गणेश नाईकांनी जो काही राज्य सरकारच्या माध्यमातून जी भूमिका मांडली आहे ती म्हणजे रिलीफ पिटिशन आहे। ती रिलीफ पिटिशन राज्य सरकार या 65 इमारतीच्या संदर्भात दाखल करेल, यामुळे या सगळ्या इमारतींना कदाचित दिलासा मिळू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।